कॉइन पाउच तयार करण्यासाठी आपण हे दोन्ही पीस एकाच आकारात कट करून घेतलेले आहेत। या दोन्ही पीसची रुंदी 5.5 इंच आणि उंची 11 इंच घेतलेली आहे। त्याचबरोबर आपण एकाच पीसला 9 जोडून घेतलेले आहे, एका पीसला जोडलेले नाही। त्याचबरोबर आपण हे दोन पीस गुलाबी रंगाचे आणि दोन पीस ब्ल्यू कलरचे कट करून घेतलेले आहेत। या ब्ल्यू कलरच्या कापडाची रुंदी 5.5 इंच आणि उंची 4.5 इंच घेतलेली आहे। त्याचबरोबर ह्या दोनला आपण 9 जोडून घेतलेले आहे, या दोनला नाही। याची रुंदी 5.5 इंच आणि उंची 3.5 इंच घेतलेली आहे। प्रथम आपण हा निळ्या कलरच्या पीसवर हा गुलाबी कलरचा पीस उलट ठेवून यावर शिलाई करून घेऊया। आता हा पीस जोडून घेतल्यानंतर आपण यावर एक दाबटीप घालून घेऊ। दाबटीप घालून घेतल्यानंतर आपण हा पीस असा फोल्ड करून या खालच्या पीस बरोबर आपण याला शिलाई करून घ्यायची आहे। आता या भागावरती शिलाई केल्यानंतर आपण वरती एक दाबटीप घालून घेऊ आणि हा दुसरा पीस पण आपण असाच तयार करून घेऊया। आता आपले हे दोन्ही पीस तयार करून झालेले आहेत। आपण आता या मोठ्या पार्टला आकार देऊन घेऊया। त्यासाठी आपण याला वरच्या बाजूने 2 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे फोल्ड करून। हा पीस आपण असा ॲडजस्ट करून दोन्ही पीस आपण शिवून घ्यायचे आहेत, पण त्यापूर्वी आपण हे अंतर मोजून घेऊया। आपला हा आकार व्यवस्थित येतोय। आपण अगोदर या खालच्या पीसला एक शिलाई करून घेऊया। हा पीस जोडून घेतल्यानंतर आपण आता दुसरा पीस हा असा ठेवून यावर एक शिलाई करून घेऊया। आता हा पीस जोडून झाल्यानंतर आपण या बाजूला आणि या बाजूला एक एक शिलाई करून घेऊ। दोन पॉकेट आपले तयार झालेले आहेत। आता आपण हा दुसरा पार्ट घेऊन हा सुलट पार्ट ठेवायचा आणि या सुलट पार्टवर आपण हा पार्ट ठेवून इतका भाग आपण शिवायचा ठेवणार आहोत सुलट करण्यासाठी। आणि आता या पूर्ण भागावर आपण एक शिलाई करून घेऊया इथपर्यंत। हा भाग आपण शिवायचा ठेवून पूर्ण भागावर आपण शिलाई करून घेतलेली आहे। आता आपण हा जास्तीचा भाग कट करून घेऊया। आणि आता आपण या तिरक्या भागावर थोडे थोडे कट लावून घेऊया, त्यामुळे आपला हा भाग व्यवस्थित कट होईल, सुलट होईल। पॉकेट आपण आता सुलट करून घेतलेले आहे। आता आपण यावर एक टच बटन जोडणार आहोत। त्यासाठी आपण या भागावर असं फोल्ड करून अंतर मोजून घेऊया। या भागावरती एक खूण करून घेतलेली आहे आणि ती आपण आता आपण एक बटन या ठिकाणी आणि एक बटन आपण हा भाग शिवायचा ठेवलेला आहे त्या भागातून आपण असे इथे जोडून घ्यायचं आहे सुई दोऱ्याच्या साहाय्याने। आपण आता दोन्ही ठिकाणी हे टच बटन जोडून घेतलेले आहे। या फक्त वरच्या कापडालाच आपण हे बटन जोडलेलं आहे, आतमध्ये नाही। आणि हे बटन लावताच आपण याला एक डेकोरेटिव्ह बटन जोडून घेतलेलं आहे। आता प्रथम आपण हा भाग असा थोडासा फोल्ड करू हा भाग शिवून घेऊया आणि पूर्ण भागावर आपण एक दाबटीप घालून घेऊया। सर्व बाजूंना आपण दाबटीप घालून घेतल्यानंतर सुंदर असं आपली ही मिनी पर्स कॉइन पाउच तयार झालेला आहे। तयार केलेली ही मिनी पर्स नक्की शिवून बघा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार।